कालपर्यंत छोट्याशा हाताने बोट धरून चालायला शिकत होता. पडला की धावत येऊन खुशीत शिरायचा. आज त्याच हातात हॉस्पिटलची पर्ची आहे आणि शाळेत जाण्याआधीच रक्त तपासणीसाठी शांत बसलाय. कालपर्यंत दूध सोडलं की घरभर गोंधळ व्हायचा. खेळणे विखुरलेले असायचे. लहान लहान पावलं, बोबडे बोल हेच जग होतं. आज तो डॉक्टरांसमोर धीराने बसतोय, जणू काय मोठा झालाय. पण आईच्या डोळ्यात अजूनही तो पहिल्यांदा आई म्हणणारा तोच बाळ आहे. 4 वर्ष, फक्त 4 वर्ष. पण या 4 वर्षात किती रात्र तापात जागलो, किती वेळा त्याच्या रडण्यावर स्वतःचं दुःख विसरलं. पहिल्यांदा चालला तेव्हा आनंदाने डोळे भरले. पहिल्यांदा पडला तेव्हा मन हातून तुटला. उद्या तो शाळेत जाईल. नवीन बॅग, नवीन कपडे, नवीन मित्र, नवीन जग. हळूहळू तो स्वतःची दुनिया बनवेल. आणि आम्ही त्याच्या लहानपणीचे फोटो बघत बसू. हा तोच ना जो झोपताना छातीवर डोकं ठेवून झोपायचा, असं म्हणत. वेळ इतक्या शांतपणे पुढे जाते की मुलं मोठी होतात ते हे लक्षातही येत नाही. एका दिवशी अचानक जाणवतं, ज्याला कालपर्यंत उचलून नेत होतो तो हाच स्वतः चालतोय आणि उद्या कदाचित आपल्याशिवाय चालेल. मुलं मोठी होतात पण आई बाबांसाठी ते कधीच मोठे होत नाही. ते नेहमी त्या पहिल्या हसण्यात, पहिल्या रडण्यात आणि पहिल्या पावलातच राहतात.